करू लागला आणि त्याला जीवनामध्ये जी दुर्गती प्राप्त झाली। अगदी आपल्याकडे वेळ कमी आहे, एकेका कथेचा उल्लेख करत मला आपल्या समोर सूर्यवंश आणि त्यानंतर चंद्रवंश सांगून आपल्याला कृष्ण परमात्म्याचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे। हे अजामिळ आख्यान सांगितलं याकरिता यामध्ये भगवंताच्या नामाचं महत्त्व सांगितले की भगवान परमात्म्याचं नाव किती श्रेष्ठ आहे। त्याचा जीवनामध्ये आम्ही जर अंगीकार केला तर पाप्यातल्या पापी व्यक्तीचा उद्धार होतो, असं भगवंताचं एकच नाम आहे। यासाठी साधू संतांनी आम्हाला वेळोवेळी पाय पडून सांगितलं, हात जोडून सांगितलं, लागो करण्यात आलं। त्यामध्ये आम्हाला वृत्रासुराची कथा सुद्धा पाहण्यास मिळते। या वृत्रासुराने अंतिम क्षणाला भगवंताचं स्तवन केलं आणि भगवान परमात्म्याने त्याचा उद्धार केला। त्यात राजाने विचारलं, परमात्मा नेहमी देवांची बाजू घेतो आणि असुरांचा तो वध करतो, भगवान परमात्मा असं का करतो? तर पूज्यपाद श्री शुकाचार्य सांगतात की भगवान परमात्मा कुणाची बाजू घेत नाही। तुमचं कर्तव्य योग्य असेल, तुमचं जीवनामध्ये जर वागणं चांगलं असेल, तुम्ही नीतीने वागत असाल, धर्माला अनुसरून जर तुमचं वागणं असेल तर धर्माने अनुसरण करणाऱ्याला तो बक्षीस देतो। आणि ज्याचं वागणं अनीतीने असेल, अधर्माने असेल, वाईट असेल, दुसऱ्यांना त्रास देणार असेल, अशांना तो शिक्षा करतो। तो परमात्मा कुणाला जवळ धरत नाही, कुणाला लांबही लोटत नाही, सर्व त्याची लेकरं आहेत। आणि लेकरं समजून जसं आई लेकराच्या अधिकाराप्रमाणे त्याला बोलत असते। उदाहरणार्थ मुलं जर बाहेर खेळत असतील आणि ऊन जर पडलेलं असेल, तिला 3 मुलं असावीत, तर आई बाहेर जाते, तिथं जाऊन नुसती उभी राहते। पहिला मुलगा पाहतो आणि पाहता क्षणी आईच्या डोळ्यातला भाव ओळखतो आणि बरोबर सावली जाऊन बसतो। आता राहिले 2, दुसऱ्या मुलाने आईकडे पाहिलं,